नमस्कार. समुद्राला 2 दिवस जी भरती लागली होती त्या भरतीमुळे खूप प्रमाणात सगळीकडे नुकसान झालेलं आहे. काहींच्या घरात पाणी घुसलेलं आहे. मित्रांनो पाहू शकता इथे हे लाडगडमधील हे बंधारा आहे. इथे संरक्षण बंधारा आहे. त्या संरक्षण बंधाऱ्याची ह्या दगडी भरतीच्या पाण्यामुळे ते खाली आलेले आहेत, वाहून आलेले आहेत. पाहू शकता तुम्ही इथे प्रचंड प्रमाणात इथे नुकसान झालेलं आहे. इथे सगळीकडेच हा नुकसान झालेला आहे. प्रचंड प्रमाणात भरती होती. पाणी एवढे वाढले होते विचारून सोय नाही. आणि पाहू शकता तुम्ही इथे या दगडी वाहून आलेल्या आहेत. हा संरक्षक बंधारा होता आणि हा संरक्षक बंधाराच्या दगडी इथे खाली वाहून झालेला आहे. असेच जर चालत राहिले तर संपूर्ण हा संरक्षक बंधारा नष्ट होणार आहे. तर शासनाने आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे आणि हा संरक्षक बंधारा दुरुस्त करून घेतला पाहिजे. पाहू शकता तुम्ही हे प्रचंड प्रमाणात या दगडी आहेत खाली वाहून आलेल्या आहेत. या संरक्षण बंधाऱ्याच्या ह्या दगडी आहेत. 2-3 दिवस समुद्राला इतकी भरती होती की समुद्राचे पाणी अचानकपणे वाढले होते आणि समुद्राने रुद्र अवतार धारण केला होता आणि लाटा एवढ्या प्रचंड प्रमाणात मारत होत्या की या संरक्षण बंधाऱ्याच्या दगडी इथे खाली वाहून आलेल्या आहेत. लाडगडमधील हे दृश्य आहे. समुद्राच्या पाण्यापासून ग्रामस्थांना तकलीफ होऊ नये म्हणून हा संरक्षक बंधारा बांधला होता आणि ह्या संरक्षक बंधाऱ्याच्या ह्या दगडी समुद्राच्या पाण्यामुळे ह्या खाली वाहून आलेल्या आहेत. हाच तो संरक्षक बंधारा आहे. इथे या बंधाऱ्याला ह्या दगडी लावण्यात आल्या होत्या आणि समुद्राच्या पाण्यामुळे ह्या दगडी इथे वाहून आलेले झाले. जो हा बंधारा नष्ट होण्याच्या दिशेने आहे. हा बंधारा 6 ते 7 फुटाचा आहे. त्याच्यामुळं उंचीची 6 ते 7 फूट आहे. काही ठिकाणी समुद्राच्या पाण्यामुळे त्या दगडी वाहून आले आणि त्यामुळे तो बंधारा जवळजवळ नष्ट झालेला आहे. म्हणजे ज्या बंधाऱ्याची उंची 6 ते 7 फूट जी असतात ते आता 1-2 फूट राहिलेले आहे. मी शासनाला विनंती करतो की तुम्ही याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि हा बंधारा करता येईल घ्यावा. ही व्हिडिओ दाखवण्यामध्ये माझा कोणत्याही प्रकारचा असं नाही आहे. तर मी फक्त स्थानिक ग्रामस्थ या नात्याने ही व्हिडिओ दाखवलेली आहे. याकडे गांभीर्याने लक्ष द्यायला पाहिजे.